तर काहीच व्लॉग सुरू करायच्या आधी एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. हा व्लॉग आहे जो आपण तो आता टाकलाय, तो व्लॉग म्हणजे जुना आहे, म्हणजे तो 31चा व्लॉग होता. तर तो टाकायचाच राहून गेला, म्हणजे सासूरवाडीमध्ये आपण 31 एन्जॉय केलेला तो व्लॉग राहूनच गेला. मग त्यामागे नंतर जे व्लॉग काढले ते सुद्धा राहिले. मग आता हा व्लॉग एन्जॉय करा आणि यानंतर ते व्लॉग पण टाकू जे जुने राहिलेत पेंडिंग, ते सुद्धा टाकू. मग ते सुद्धा एन्जॉय करा आणि मध्ये मध्ये नवीन व्लॉग सुद्धा टाकू. सगळे व्लॉग एन्जॉय करा जसे आधीचे व्लॉग तुम्ही बघत होते. आणि मग आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा. चला व्लॉग सुरू करूया. सुका चिकन, थोडं ओलं चिकन जेवणासाठी. आणि पारो तू काय कौल फ्राय ना? हा पारो कौल फ्राय. आणि आमचं एक फ्राय चिकन असेल. तर गाईस एक कौल्यावर पारूने ठेवलाय मस्त. आता मी ठेवतोय दुसरा कौला पण. तर कौल फ्राय रेसिपी करायला मॅडम आलेले आहेत. स्वागत आहे त्यांचं. नमस्कार मंडळी, मी योगेश तुमडे तुमचं स्वागत करतोय योगी के ब्लॉग या चॅनलमध्ये. तर आपले ब्लॉग एन्जॉय करताय ना, तर आपले ब्लॉग असेच एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे योगी के ब्लॉग. तर माहिती आहे तुम्हाला गाईज, मी आलोय नागलेगावमध्ये वसईला. आणि आज आहे एकदम 31 आणि बघू 31चा प्लॅन कसा काय होतोय, सासरे काय नियोजन वगैरे करतायत. संध्याकाळची गोष्ट आहे. आणि गेल्या वर्षी पण आम्ही आलेलो इथेच 31 एन्जॉय केलेला डोंगरात, तोही व्लॉग बघा. आणि हा व्लॉग आता कंटिन्यू चालू ठेवा, मस्त एन्जॉयबल होणार आहे. बघू शाम कशी मस्तानी होणार आहे. आणि त्यानंतर आपल्याकडे पाहुणे पण येणार आहेत आपल्या इकडचे. बघू कोण कोण पाहुणे येत आहेत ते. ठीक आहे, स्टे ट्यून, व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मस्त आज सासरे रेसिपी करायला लागलेत. काय बनवायला लावलंय? बाईल बनवलंय. हा, बाईल चिकन बॉईल. चिकन बॉईल. हा, रस्स्यामध्ये. आणि ह्याच्यात आतमध्ये पाणी नाही आणि मच्छी बनवली ती. मच्छी बनवली. हा, आज सासऱ्यांच्या हाताचं चिकन खायचं पद्धतशीर, एकदम टेस्टी बनवतात. संध्याकाळचा काय बेत? संध्याकाळच्या भुजिंग बनवू. भुजिंग वगैरे, चिकन फ्राय पण करूया. चिकन फ्राय पण बनवू. हा, संध्याकाळी एकदम 31 मच्छी ना, लाईटली बारीक बारीक मच्छी. अच्छा, कोणती मच्छी बनवली? हे समुद्राची बागडे. बागडे, समुद्राची मच्छी आणली, बागडे. ओके ओके. ते वरस फ्राय करणार आहे संध्याकाळी. ते काकाने दिलेली ती मच्छी ना? हो. तुम्हाला जमत नाही. हो, आपण मच्छी नाही खात. बरोबर. असं मस्त नियोजन सासऱ्यांनी करून ठेवले. बघूया संध्याकाळचा काय काय बेत असेल ते तुम्हाला दाखवेन संध्याकाळी. चला स्टे ट्यून, ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आणि फुल प्लॅनिंग. जे चिकन तळलेला त्याला परत फ्राय मारायची. फुल प्लॅनिंग. हा, संध्याकाळचा प्लॅन. पारोला पण कौल फ्राय पाहिजे. पारो फुल प्लॅनिंग चाललंय सासऱ्यांच्या. संध्याकाळचा काय काय विषय असेल तो फुल. पारोला काय कौल फ्राय? हा, कौल फ्राय. काय बोलता? 2-3 ग्लास मारायचा थंडा. 3-3 ग्लास जरी थंडी असेल तर. हा, थंडी जास्त असेल तर 3 ग्लास मारायचे. 3-3 बरोबर. थंडा गरम करून पिणार. काय बोलते? थंडी असेल तर थंडा गरम करून. हा भाई, थम्सअप आणि रिओ गरम करून पिऊ, जास्त थंडी असेल तर, है ना. पण पिऊया भाई, क्योंकि आज का साल का आखरी दिन है ना. मतलब वा गाईज, पारो थोड्या वेळाने काय बनवणार आहे? पारो चिकू मिल्कशेक बनवणार आहे, बरोबर ना. हे सगळे चिकू जे कॅरेट आहेत मस्त भरलेले. आणि हा केळा. हा, चिकू शेक ना पारो. खा, फ्रेश चिकू वाडीतून काढून आणलेत मस्त चिकू. त्याचा मिल्कशेक बनवणार आहे पारो. तर गाईज, पाहुणे यायला अजून वेळ आहे, त्यावर सासरे बोलले की आपण जेवून घेऊ, है ना. थांबलेलो पण मीच बोललो सासऱ्यांना की जेवून घेऊ आपण. त्यानंतर मग त्यांच्यासोबत थोड्या वेळ बसू, बरोबर ना. हा, थंडा वगैरे पिऊ. बांगडा मच्छी चिकन सासऱ्यांनी बनवले मस्त. या जेवायला. मस्त आले चिकन. सासऱ्यांच्या हाताचं चिकन पण एक नंबर झाला. काय ते बारो?
पावर पप्पा भाजी बनवतात. सासरे भारी बनवतात जेवण मस्त झालं हो. तर गाईज पाहुण्यांची वाट बघून बघून आलेत पाहुणे फायनली. हे बघा ज्योती आले, रोहन आलाय आणि पत्तू आलाय. काय भाई एवढा वेळ हा? अरे मग अरे किती वाट बघितली आम्ही, किती वाट बघितली तुमची. या मस्त थम्सअप बैठक करू, थम्सअप बैठक मस्त लिंबू लिंबू मारून. टाइम बघितली सकाळ झालेली मस्त पत्तू आणि रोहन आहे, सासरे आहेत मस्त, विनय दादा आहे. थम्सअप पार्टी करू जरा, थम्सअपची बैठक. गाईज कल्पना बनवायला लागले मस्त वॉटरमेलन ज्यूस, थंडा वगैरे पिऊन झाला पद्धतशीर. आता जस्ट 31ची सुरुवात चालू झाली मस्त. आता थम्सअप वगैरे चालू करून आता ही ज्यूस पण बनवायला लागले कलिंगडचं मस्त. तुम्ही जेवता ना आता? हा चला. काय बोलतो? हा मग थंडी आहे, तुम्ही जॅकेट वगैरे घेऊन नाही आले. जेवून घ्या. जॅकेट घेतलं पण घरी आहे. हा मग बोललो पण. जेवून घ्या, जेवून घे पतू पटपट. चल खालती मामा आहे, खालती शेतात मामा आहे. मी काय बोलले? एक नंबर बनवलं बाय. हा जेवण तर चुम्मेश्वर. जेवलास ना आपण? हा मग चुम्मेश्वरी जेवण भारी आपल्या सेम आहे भाई, आपला गाव पण सेम आहे. हा ना? बरोबर, एकदम full. जेवलास ना पण दाबून? अरे फुल पट्टे. हा जेवण तर एक नंबर झाला होता. फर्स्ट टाइम आला ना तू? मागे आले तर अर्ध्यातून गेलेला ना अर्ध्यात पतू? मागे आलेला पण अर्ध्यातूनच गेलेला तिकडनं, पाट्याच्या इकडनं गेलेला पतू. हॉस्पिटलवरून गेलो हा हॉस्पिटलवरून. बरोबर. तुझं गाव पण असतं ना? सेम. हम्म. काय रात्रीचा काय विषय? रात्रीचं बघू आता, सासऱ्यांनी केलाय प्लॅन, सासऱ्यांनी प्लॅन केलाय. सकाळी सांगत होते काय काय असं चिकन फ्राय वगैरे. बघू आता ते, त्या प्लॅन कडक असणार आहे भाई. बघू आता काय, सासऱ्यांवर आहे डिपेंड. संध्याकाळच्या नियोजनासाठी दादा लसूण सोलताना वहिनींची मदत करतोय. बहुशा दादा दादा हाय कर. पार्टी करायची आहे ना, काय विषय आहे? काय घे ना ज्योती? दादा दाखव, दादा लसूण सोलू सोडले 10-12 सोडल्यानंतर तू व्हिडिओ काढते. एवढी सोडून झाली बघ, अर्ध्या ज्योतीने घेतल्या. कडक माझी बोल. संध्याकाळच्या तयारी करू. चिकन फ्राय साठी आणि इथे ठेवू. इकडेच करायचे ना, इथेच ना. कडक माझी फुल दादा मेहनत करताना. तर गाईच पारो मस्त चिंच पाडणाऱ्या आकडा घेऊन आले, मस्त जुगाड केलाय बघा. तिला मेहनत तिची फुल आकडा एवढा मोठा घेऊन आले. चिंच पाडायचे आहेत तिला. ए भाई मेरे सर पे मारेगी. हा चिंचचा झाड आहे पारोच्या दरवाजाजवळच. पाड बेटा पाड. हा ना. बघा चिंच, नुसत्या चिंच. पारो बाई चिंच पाडायला लागले वन साइड. इकडे काही आणते का? पाडून झाल्या बाई चिंच बघून माझ्या पण तोंडाला पाणी आले. आणि पारो खायला लागले एक चिंच मस्त. मला पण मला पण मला पण मला पण मला पण. चिंबाट एक नंबर. आम्ही चिंच खातोय, चिंच पाडून झाल्या आणि इकडे पोरं पण तयारी करायला लागली 31ची. काल तो भावा काय काय विषय, काय काय तुमचा काय प्लॅन आहे? हा भुजिंग ना, येतो बाई. लाकडं तोडायला लागलीत पोरे बघा. फुल रात्रीचा फुल बेकार प्लॅन चालल्या. खतरनाक मेहनत बघा. आयुष फक्त चिकन भुजिंग, अजून थंडा गरम काय? हा थंडा गरम मध्ये काय? थम्सअप. ओके ओके चालेल. रोहन लसूण आणि मिरच्याचा तडका मारूया. हा चालेल. संध्याकाळ झाले पूर्ण, आता डिस्कशन एकदम फायनल करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे सुकामध्ये ना दुपारी ओके चालेल. अरे काय बोलते, तुमची काय तयारी? हा हा
कौल फ्राय. तू कौल फ्राय खाणार आहे? ओहो कौला शोध. कौल फ्राय म्हणजे नुसता कौल भुजून खाणार आहे? नाही कौल फ्राय मसाला लावून. हा होऊन जाऊ दे. आज काय पारो मॅडम पण ऐकत नाही. चिंचा आता कौल फ्राय वन साइड आहे. पारो मॅडम पण ना पारो. सध्या शेकोटी चालू आहे. हा सध्या शेकोटी कर ग. चला मग निघूया आपण शॉपिंगला. निघूया शॉपिंगला. बनवते तो. हा तो इथं बनवते. आता आम्ही जातोय शॉपिंगला. सगळं चिकन वगैरे रिओ थंडा वगैरे सगळं घेऊनच येऊ. निघू आता. चाय टी ब्रेक झालाय. चाय वगैरे मारू आणि निघू. चाय पिलो बोला. चिकनची वगैरे आधीच ऑर्डर दिलेली मस्त कापून वगैरे झालंय. हा भाई टन. ओके चलो. त्यांना त्या दिवशी आवाज येतो. आता येतो आवाज. दिवाळीत पण विचारलं मी. आवाज देते आता त्या बॅग असल्यावर सगळा स्टॉक घ्या भाई. चला तयारीला लागू पद्धतशीर. सो गाई झालं मस्त. आता येता आमचे तात्या पण भेटले दुकानाजवळ. त्यांचं दुकान माजी सरपंच. त्यांना भेटून वगैरे आलो मस्त. आता चला आता तयारीला लागू. पटपट तयारीला लागूया. चला. मिरची कोशिंबीर वगैरे पण आणले. हा आलो बाबू. महिला मंडळ पण तयारीला लागले मस्त. आमचं चिकन असं बनणार आहे. थोडं सुका चिकन, थोडं ओलं चिकन जेवणासाठी. आणि पारो तू काय कौल फ्राय ना. हा पारो कौल फ्राय. आणि आमचं एक फ्राय चिकन असेल. तो तव्यावर बनेल. त्यानंतरला त्याला कशी फोडणी द्यायची आपण. लसूण आणि मिरचीचा तडका मारेल. हा लसूण आणि मिरचीचा तडका मारेल. तो एक चुलीवर मारेल ना तो. हा तो चुलीवर मारणार आहे. असा आमचा पार्टीचा बेत झालाय. तयारी चालू आहे मस्त. आणि अंडी मस्त बॉईल करत अंडी शिजत ठेवलीत आधी पद्धतशीर. हा पारो गेले. लिंबू आणायला गेले पारो. हा ह्याला पाठवलंय देवांगला. दुर्वांगला आणले ना. आणले ना पारो. बस काय ठेवले. घाबरवलं ना आम्हाला. तो अशी डचकवते ना. यार मध्ये यार तुम्ही हे नाही आणलं ते आणलं नाही असं करते. असं नको करू ना. तर गाईस तिकडे आम्ही किचन मध्ये होतो. रेसिपी बनवत होतो. आणि तेवढ्यात तो आपला छोटा कुत्रा भुकायला लागला. बोललो का आलं. तर सासरे बोलतात कासव आलं. कासव आपण पकडलाय आणि या ड्रमात ठेवला ना बारो. अरे बापरे डोंगरातून आलाय. पूर्ण मापून आलाय तो. अरे हेल्मेट वाटतोय तो. बघ ना. हा बघा गाईस मजाक नाही करत आहे. सिरियसली तो वाटत डोंगरातून चालत आलाय. बघा दमलाय. हा दमलाय ना. आम्ही बोलो कुत्रा का भुकायला लागला एवढा. हा तर गाईज तो डोंगरातून मस्त चालत आला ना. इकडे बरोबर दरवाजाकडे येऊन थांबलेला. म्हणजे बॅक साईडला या बॅक साईडला थांबलेला. तर गाईज कासव तर आलाय. पण आपण इथे सुक्या चिकनची रेसिपी चालू केलेली आहे सासऱ्याने. चुलीवर मस्त बनवायला लावलेलं आहे. कुक ससुरजी आमारे. आताच मस्त वास यायला लागलाय. तिथे किचन मध्ये चालू आहे आपल्या मस्त कल्पना चिकन फ्राय करायला लागले. वन साइड हे बघा. वन साइड पद्धत. हा रसा होणार आहे. हा फ्रायसाठी अजून मेरिगेशन करून ठेवलेलं आहे. अजून फ्राय बनवायचं आहे. हा काय हा ये क्या हो गया. डोकं काढला बाबू. व्हिडिओ मध्ये घेतलं मी. हा काय बोलते. अच्छा तुझा कौल फ्राय अजून टाइम आहे ना. ओके हो बघितलं दाखवलं. हो हे चिकन फ्राय झालेत बरोबर. आता तुपात परत आपण तेल टाकून हा आणि परत त्याच्याने चिकन टाकायचा आणि त्याच्यावरती चटणी मारायची. हा मिरचीची वगैरे. हा मिरची चटणी मारायची आणि ओके तो सुगंध तिला बरोबर. ओके लसणाचा विषय सुगंध चांगला येतो.
तर कौल फ्राय रेसिपी करायला मॅडम आलेले आहेत. स्वागत आहे त्यांचं. कौल वगैरे लावून झालेलं आहे. वन साईड कौल वगैरे लावून झालेलं आहे. आणि थोड्या वेळाने आमच्या पारो मॅडम कौल फ्राय चालू करणार आहेत. म्हणजे कसं आहे, सगळं एकदम बनवून घेऊ. चिकन सुका, चिकन ओला, चिकन फ्राय आणि कौल फ्राय पण. आणि मग एकदम बसू खायला आणि थंडा वगैरे प्यायला. बरोबर ना? हा, चिकन सुक्का अशा रीतीने रेडी झालेला आहे पद्धतशीर. हा बघा, हा हा हा, मस्त चुलीवर बनवलाय चिकन सुक्का. अप्रतिम वास येतोय खरंच. आणि प्रथमतः तेल कवळ्यावर टाकायचं आहे, कौलवर. बरोबर ना बारो? आणि पीस चाललेत कौलवर. हां, त्याच्यावर थोडं हीट होईपर्यंत परत ऑइल टाकायचं ना बारो? हां, म्हणजे कौल हीट होईपर्यंत परत ऑइल टाकायचं, म्हणजे जेणेकरून मस्त फ्राय होते. मस्त मसाल्यात मॅरिनेशन केलेलं होतं पारोने आधीच आणल्या चिकन. तर गाईस, एक कौल्यावर पारोने ठेवलाय मस्त. आता मी ठेवते दुसरा कौला पण लावलाय, म्हणजे पटापट व्हायला. कौल फ्राय रेसिपी इन द पारो. बघा मस्त वन साइड. आता बाई एक उभी घे ना. गाईज, हे मस्त चिकन फ्राय केलेले कल्पनानी आता सासऱ्याला वेगळी रेसिपीमध्ये तेल आणि काय काय लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून त्याला मस्त फोडणी देणार आहे. असं एक आगळा वेगळा प्रकार बनवणार आहे आणि तो पण मस्त एक नंबर टेस्टी असेल. हां, आता याच्यावर तेल वगैरे टाकून ह्या मिरची लसूणची पेस्ट वगैरे टाकायला लावले. हा एकदम आगळा वेगळा प्रकार आहे मस्त. म्हणजे याची पेस्ट फोडणी मस्त लागेल आणि अप्रतिम अशी ही पण डिश होईल. हां, बोला काय काय टाकलं याच्यात आता? मिरचीचा ठेचा आणि लसणाचा ठेचा. हां, मिरची आणि लसूणचा ठेचा टाकलाय. बरोबर. होऊ दे सगळी मस्त गाईस तयारी चालूच आहे. इकडे सासरे बनवत आहेत. सुक्का चिकन वगैरे झाला बनवून. पारो देतात. कौल फ्राय चालू आहे मस्त. आणि रोहन मस्त व्हिडिओ काढतोय. पतो आतुर झालाय खाण्यासाठी. चला, मस्त ही पण लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून ठेचा टाकून केलेली चिकन रेसिपी पण तयार झालेली आहे. सासरे उतरवत आहेत त्याला पद्धतशीर. आणि बघा ना काय एक नंबर वाटतंय. कोथिंबीर पण त्याच्यावर आपण टाकू. कोलबी, कोथिंबीर. अरे कहना क्या चाहते हो? अच्छा ओके. कोथिंबीर त्याच्यावर कोथिंबीर जर टाकली तर अधिक टेस्टी लागणार. हां. कोथिंबीर म्हणजे याच्यावर अजून कोथिंबीर पण टाकायची आहे. काहीच एक नंबर वाटेल. थम्सअप आणि रिओ सोबत हे खायला अप्रतिम असा डिश असेल. चला, पारो कौल फ्राय परतायला लागले मस्त. ऑलमोस्ट ते पण रेडी झालेत आहे ना पारो? हां हां. पण एक विषय असा, कौल फ्राय बनवणं साधी गोष्ट नाही. कारण की तो कौल एवढा गरम होतो ना, त्याची अक्षरशः हीट लागते हाताला ना पारो. चटके लागतात ना. हां, काय बोलते? टेस्ट आता का नंतरलाच करू. चल, तुझा मान ठेवतो, एक टेस्ट करतो. टेस्ट काय करायची पारो गरज यार. तू बनाय मतलब भाई एक नंबर ही रहेगा ना. हा, काय हो? हां, तर गाईज ऑलमोस्ट सगळ्या रेसिपी झालेल्या आहेत. फक्त कौल फ्राय राहिलेलं आहे. तर कौल फ्राय पण पारोचं ऑलमोस्ट रेडी होतेच. म्हणजे फक्त आता ते प्लेटमध्ये उतरवायचं आहे ना पारो? हां हां, झाले. पारो आय लव्ह यू. पारोची कौल फ्राय रेसिपी ही बघा मस्त झालेलं आहे. काय बोलतेस? हां, मग तू पण येते ना आता? हां, तर गाईज आपलं तर मस्त सगळं सेटअप रेडी झालंय. आता आपल्या पोरांना पण विचारू, ते पण वेगळी एक पार्टी करतायत. चला, त्यांची पण काय भुजिंग आहे. भाई झाला का सेटअप रेडी? का होतंय? हां, हे बघा, हे पण मस्त भुजिंग चालू आहे शेतात पद्धतशीर. आपली गँग आहे ही. आणि अजून तिथे पण चालू आहे. ते बघा, दिसतंय का? सगळीकडे ओनली ऑन 30+. हा बोल भाऊ. हां, ओनली ऑन 30+ पार्टी. बाय, किती वेळ लागेल तुम्हाला? हां,
अर्धा तास नंतर भाई फुल जल्लोष आहे इकडे पण भाई. बँजो इंजो सेटअप ना वन साइड. हा वन साइड. तर गाईज आपल्या पोरांचा पण सेटअप बघितला असेल मस्त भुजिंग विजिंग चालू आहे आणि आपला पण सेटअप आता रेडी झाला मस्त. रिओ थम्सअप हे चिकनचे आयटम आहेत सगळे मस्त. आता आम्ही पण बसू मस्त आणि 31 एन्जॉय करू. कोण कोण आहे तुम्ही लोक गेले? ओनली वन चिकन. ठीक आहे. चिकन फ्राय. चीयर्स. मजाक मध्ये बॉईल अंडे विसरलो रे आपण. हा थँक्यू बारो. ए बारो थँक्यू बॉईल अंडे आणल्याबद्दल. मेन तर गाईज मस्त चेस झालाय. पार्टीला सुरुवात करू. मस्त थम्सअप आहे, रिओ आहे, चना वाटाणा, त्यानंतर ही बॉईल अंडी आणि सुका चिकन, चिकन फ्राय तडका मारून आणि हा चिकन कौल फ्राय. चला गाईज मस्त आता एक एक टेस्ट करतो आणि सगळ्यांची तुम्हाला चव सांगतो. ओके खातो आता चिकन कौल. बघू टेस्ट करू. पारोने बनवलाय. पावर चिकन गार्लिक तडका वगैरे मारलाय सासऱ्याने. ह्याला नाव ठेवलं आम्ही चिकन 85 आणि आता तो टेस्ट करू. आपण पावर झाला एक नंबर. कमाल की असं सुविधा आपने दिल जितल्या. आणि हा सुका चिकन बनवलाय सासऱ्याने. तो पण टेस्ट करू. पावर पावर अप्रतिम. पारो इकडे आलो कौल फ्राय एक नंबर आहे. A+. चला सुरुवात करूया. घे वापस घे. चला सुरुवात करूया मग 31 पार्टीची. लेट्स गो पार्टी ऑन. चलो. तर गाईज आमची तर तिकडे पार्टी चालूच आहे मस्त एका साईडला. तर एका साईडला आपली महिला मंडळ पण बसले. पारो वगैरे वन साईड. आई वगैरे बसल्यात मस्त. ज्योती पण. पारो एक नंबर झाले चिकन कौल फ्राय आणि चिकन पण मस्त झाले सुका वगैरे. चालू दे. ये कल्पना या. कल्पना चणे आणायला गेलेली. हा चला चालू द्या. पारो कौल फ्राय खाल्लास का मग तू? कसं झालंय? हा ना मस्त बनवलाय खरोखर. हा रोल यांची ओळख करून द्या. रोलला नवनीत दादा आहेत इथेच राहतात. म्हणजे आमचे भाषाच लागते. भाचा लागतो. रोहन हा आपल्या ताईचा मुलगा. हा माझा भाचा. तुम्ही यांचे भाची. भाचा समजली ओळख. ओके असा विषय. आली टोन तार समजलं. आली टोन तारा गेले पोरी बंडरा तिचा नाव सोनेरा. पोरा बनत इथं नाही बनत. हुशार आहे पोरगा हुशार आहे. हा आता त्यांनी तो जॅपनीज कोर्स करायला लावलाय. तो नुसता बाहेर जायचा विचार सांगतो. तो बाहेरच जायचा. दादांचा मुलगा तिकडे. पण इकडे ए डोरेमन इकडे. झालं तुमची बुजिंग? वर्षाचं खर्च हा हा का? कमी नाही झालं घर चालण्यासाठी. तर बराच इन्कम. हा येणार ना भाई. आमची पार्टी संपल्यावर येणार. पक्का येऊ ना. डन. जा. ती लावली ना घरात ती लागली सवय. ती लागली. शहरातला विषय वेगळा आहे. पण गावात न्यूज पाहिजे. ज्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम. गाईज मस्त पार्टी अजून चालू आहे. जरा ब्रेक घेतलाय. बसून जरा मस्त गप्पा गोष्टी वगैरे झाल्या इकडे. आता चाललोय तिथे खाली आपल्या त्या ग्रुपला भेटायला. चिली ग्रुपला. चला जाऊ तिथे. गाईज मस्त आणि गाणे बिणे लावलेत मस्त. खतरनाक एन्जॉय झालाय. पारो वगैरे पण नाचायला गेले. ते आवाज देतो म्हणून इकडे आलो व्हिडिओ काढायला. काय रे डोरेमॉन काय विषय? नाचतात की नाही? हा नाचतायत ना. हा हे बघा काय पद्धतशीर. हा थंडी आहे ना. पार्टी चालू आहे अजून मस्त इथं. हे बघा पोरं पण मस्त आहे. थंडा मिंडा घेऊन मस्त. काय रे भाई चिकन बोलिंग वन साइड झालेली आहे. चालू आहे अजून वन साइड.
पोरं पण ऐकत नाही. फुल मच्छा. पप्पा तोंडातून किती धूर येते थंडी आहे. एवढी थंडी आहे. हा अरे खतरनाक रे. हा आले आले आले. पोरांची धांदल चालली मस्त. पोरं पण बसतात आता नाचून बिचून पद्धतशीर. भरपूर नाचलीत. भुजिंग रिओ बिओ भाई आमचा पण घ्या टेस्ट करायला. आम्ही पण बनवले चिकन फ्राय वगैरे. थोडा टेस्ट मारा. ओके हॅपी न्यू इयर. तर गाईज मस्त आम्ही पारो वगैरे मस्त नाचलो. पारो पण खूप नाचली. मी पण नाचलो थोडा वेळ. आणि आता बसलेच जरा जेवायला. थोडं थोडं सगळे जेवायला लागले. आणि जेवून झाल्यावर नाचणार आहे. परत नाचणार. क्या बात आहे. कायरा पण जेव्हा बसले. कल्पना जेवायला लागले. खतरनाक नाचल्या पण पारो. A1 हा A+ हा माझ्याकडून खतरनाक. आणि कौल फ्राय पण 1 नंबर झालेला. जेवण वगैरे मस्त मजा. मस्त गाईज गाव बोललो तरी पण मस्त एन्जॉय झालंय. आणि दरवर्षी आपला म्हणजे एन्जॉय असतो. 2-3 वर्ष झाले आपण इकडे येतोय. खतरनाक 30+ एन्जॉय करतो. आता परत थोड्या वेळाने एन्जॉय करू. चला भेटू थोड्या वेळाने. तर गाईज मस्त झाले पार्टी वगैरे. आणि आता पारू कुठं चाललोय. आपापल्या खुर्च्या घेऊन नाचायला चाललेत आणि बघणारे माणसं आपापल्या खुर्च्या घेऊन चालले. हा पप्पा इथे बघणार आहे तेव्हा खुर्ची घेऊन. हा आता गाईज थोड्या नाचू मस्त एन्जॉय करू. पोरांनी बँड लावलाय. थोड्या वाजू पण आहे ना पारो. मग पारो नाचणार ना. होय सगळी मैफिल जमली आहे बघा. गाव बघा कसा जमलाय बघा. पारो तर फुल हॅपी झाले. चालले आई. हा पुरा गाव जमले ते बघा मस्त पद्धतशीर. वहिनी तर रेडीच आहे ऑलवेज. पद्धतशीर भाई मग रेडी मग. कुठला गाणं. आली टोन तारा गेली पोरी मनरा तिचा नाव सुंदरा. नागले 15. हा चलो सेटअप रेडी आहे मस्त. वन साइड कीबोर्ड पण लावलाय पद्धतशीर. वाजू आता. हे लावले भोंगा का. मी वाजवते का. घे वाजव. पारो वाजव. पारो वाजव. वायर नाही लावले. भाई घ्या रेडी. हा बोल तेवढाच बोल. रेडी.
तुला पण हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. हॅपी न्यू इयर परत एकदा. वहिनी भाऊ वन साइड. लावणी वन साइड लावणी. गौतमी पाटील जा पारो जा. कमॉन गौतमी पाटील. वहिनी बाई बघ. नाचा मस्त पब्लिक जमले पद्धतशीर. फुल एन्जॉय करताय. तेव्हा कायरा पण इथं बसले वन साइड. हे लोक नाचतायत वन साइड. फुल एन्जॉय झालं. वन साइड. सगळेजण नाचतायत. पण एक माणूस असा आहे त्याच्या डावला त्याने फोन लावलाय आणि गप्पा व्हिडिओ कॉलवर बोलतोय. हा विषय असा आहे. बोल भाई. आपसी मामले ऍडजस्ट करके लो. एक ट्रिप झाला. I love you.
पैकअप क्या ओके आना अगले साल आना। अरे अगला साल लग गया है ना रे। हाँ रोहन अगला साल लग गया भाई, अगला साल लग गया ना। तर गाईज मस्त एन्जॉय केला का ते पारो, एक नंबर एन्जॉय. पारो पण नाचली, मी पण नाचलो. फुल गावात आल्यावर म्हणजे 30% एकदम कडक एन्जॉय केला ना दरवर्षीप्रमाणे. हा म्हणजे काय असं ना, इकडच्या महिला वगैरे म्हणजे लेडीज वगैरे खूप एन्जॉय करतात, असं काय वेगळं नाही, पण खरंच खूप एन्जॉय करतात. आणि खडक नाचलो ना आपण. लावणी पण तुम्ही बघितलं असेल, खतरनाक. हा हिच्या पायाला लागले वाटतं. हा तर फुल नाचलो. अजून थोडा एन्जॉय वगैरे चालू आहे. ब्लॉग काय एंड नाही करत आहे, थोड्या वेळाने करू. पण लय मजा आली ना बरं. हा तुम्हाला पण ब्लॉग आवडला असेल. आपला 30% एन्जॉय असंच असतो. काय बोलते बारो, तुला कसं वाटलं? बेकार झाले मस्त है ना, मजा आली ना. मजा आली. आणि जेवण वगैरे चिकन फ्राय, चिकन कोल्ड फ्राय पावर झालेला. आणि सगळ्यांचा डान्स वगैरे पण बघितला असेल. पोरांनी मस्त बँडचं सामान घेतलंय, थोडा एंटरटेनमेंट झाला. आम्ही पण वाजवलंय ना, आणि फुल एन्जॉय केला. चला भेटू थोड्या वेळाने. काय बोलते बारो, तुला कसं वाटलं? आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. एन्जॉय करता करता कसे काय 3 वाजून गेले आहे ना बारो. हा मग समजलंच नाही 3 वाजले वगैरे. आणि नाश्ता वगैरे आणि एकदम खतरनाक एन्जॉय केला. आता उद्या एकदम परतीचा प्रवास करू, आपल्या ठाण्याला जाऊ. खूप एन्जॉय केला है ना. दिवाळीचे पण व्लॉग बघा, दिवाळीला पण इकडे राहायला आलेले ते पण व्लॉग बघा, ते पण खूप एन्जॉय केलेले आम्ही. आणि आत्ताचे पण 3 दिवस खूप एन्जॉय केला आहे ना बारो. केलंस ना तू? थकली यार आता, थकली यार. नव्हते. हॅपी न्यू इयर, सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर गाईज आजचा व्लॉग असा होता. मस्त 31ची पार्टी फुल एन्जॉय केली, पूर्ण गावाने मस्त एन्जॉय केली, सगळे नाचले वगैरे, फुल धमाल पार्टी झाली. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे योगी के ब्लॉग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, नवीन वर्षाच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चला टाटा बाय बाय, गुड नाईट.